एका खुनाच्या मागे 3 वेगवेगळ्या कथा, पण खरं कोण बोलतंय हे आपल्याला कधीच कळत नाही. हा चित्रपट शेवटच्या 10 मिनिटांपर्यंत कोणावर विश्वास ठेवायला देत नाही. सई ताम्हणकरचा आतापर्यंत हा वेगळा रोल आहेच, पण जितका हा चित्रपट तुम्हाला सोपा वाटत तितका आहे नाही. तर चित्रपटाची स्टोरी बघायला गेली तर एका गावामध्ये होतो मर्डर. त्या मर्डरच्या तपासणीसाठी सुबोध भावे यांचं कॅरेक्टर येतं गावामध्ये. पण इथे मजा अशी आहे की एकच मर्डर झालेली घटना 3 वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून आपल्याला दाखवलेली आहे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी, प्रत्येकाचं मत वेगळं, त्यामुळे सतत विचार करायला लागतं की नेमकं खरं कोण बोलत आहे. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवायचा प्रयत्न करतो. सई ताम्हणकरने दाखवून दिलं की तुम्ही तिला कुठली पण स्क्रिप्ट द्या, ती वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स सगळ्या मूव्हीज मध्ये देणारच. कारण ह्या मूवीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे सई ताम्हणकर, तिची स्क्रीन प्ले, बॉडी लँग्वेज आणि कारण प्रत्येक सीन मधला तिचा कॉन्फिडन्स या चित्रपटामध्ये आपल्याला परफेक्टली दिसून येतो. चिन्मय मांडलेकर यांचं कॅरेक्टर नेहमीप्रमाणे या चित्रपटामध्ये प्रभावी आणि एकदम डीपली जाणून देतं. ते बोलतात ना की काही चित्रपट स्टोरीवर डिपेंड नसतात, पण त्या स्टोरीला मोठ्या पडद्यावर जिवंत करण्यासाठी तेवढेच कलाकार महत्वाचे असतात. डायरेक्टर सीड आणि सिंपल मर्डर स्टोरी दाखवण्याऐवजी या चित्रपटामध्ये आपल्याला एकदम कॉम्प्लिकेटेड स्टोरी दाखवली आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठी इंडस्ट्री मधला खूप आगळा वेगळा बनतो. जेवढं कौतुक ह्या मूवीच्या रायटर्सचं करावं तेवढं कमी आहे, कारण परफेक्ट रायटिंग काय बोलतात तुम्हाला ह्या मूवी मध्ये बघून कळेल. सिनेमॅटिग्राफी आणि छोट्याशा गावामधलं वातावरण आणि या मूवीचा कलर टोन एकदम डिफरंट आहे, पण कॅमेरा अँगलचा प्रत्येक सीन्स तुम्हाला सस्पेन्स आणि थ्रिलरचा वाईब देत राहतो. थिएटरमध्ये हा मूवी बघताना रन टाइम मला थोडा स्लो वाटत होता, पण कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत असा वेगळा सिनेमा मी अजूनपर्यंत बघितला नव्हता. कारण ह्या मूवीची स्टोरी आपल्याला खूप गोलगोल फिरवते. बोलबोर आणि हा चित्रपट 18+ आहे, तर डेफिनेटली फॅमिली सोबत अवॉइड करा. जर तुम्हाला मर्डर, सस्पेन्स आणि असा वेगळा युनिक सिनेमा तुम्हाला मराठी इंडस्ट्रीमध्ये बघायचा असेल तर बोलबोर आणि हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये नक्की बघा. डेफिनेटली ह्या मूवीला 5 मधून 3.5 ची रेटिंग देईनच, पण जर तुम्ही बोलबोर आणि हा चित्रपट बघितला असेल आणि सई ताम्हणकरचं कॅरेक्टर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला. जाता चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत ह्या मूवी बद्दल काय हे विसरू नका.